मॅडम, आपण सांगितलं की महिलांवर होणारा अत्याचार, कौटुंबिक हिंसाचार, बाहेर समाजामध्ये महिलांवर होणारा अन्याय आणि अत्याचार, भले ते स्त्रीकडून असो पुरुषाकडून असो, समाजाकडून होणारा अत्याचार, आपण लहान मुलींपासून कुमारी मुलींपर्यंत अविवाहित मुलींचे पण आपण अडचणी सांगितल्यात, त्याच्यावरचे उपाय आपण या ठिकाणी सांगितलेत. पण बऱ्याचदा असं होतं, आपण म्हणतो की कुंपणच शेत खातं, असं एक बऱ्याचदा आपली अशी म्हण आहे. काही वेळा अनेक कार्यालयांमध्ये सुद्धा महिलांवर अन्याय आणि अत्याचार होतो. भले अत्याचार होत असताना फक्त पुरुष किंवा महिला, जरी आपली पुरुषसत्ताक पद्धती असेल तरी फक्त पुरुषांकडूनच अत्याचार होतो असं नाही. कुणावर खरं तर तशी परिस्थिती येऊ नये, परंतु दुर्दैवानं आली तरी मनोधैर्यासारखी योजना आहे की ज्यामध्ये पोक्सो किंवा पीडित महिला असेल त्याला शासनाकडनं मदत केली जाते. तर भलेही मला घर म्हणजे सासर किंवा माहेर दोन्ही ठिकाणी जर मला जायची सोय नसेल तर मी वन स्टॉप सेंटरमध्ये हक्काने येऊ शकते, जे 24/7 चालू राहतं. कुटुंबातील आजूबाजूच्या लोकांमधील एक स्त्रीकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे, स्वतःच्या कुटुंबासोबत स्वतःला उन्नत करत जाणं म्हणजे करिअर. मला माझ्या घरातून कुणी बाहेर जरी काढलं तरी माझा एक हक्काचा निवारा या ठिकाणी आहे की ज्यामध्ये 18 वर्षाच्या आतील बालकं ज्यांचे एक किंवा दोन्ही पालक नसतील तर, आणि आर्थिक परिस्थिती खूप वाईट आहे की मुलांना स्वतःचं करता येणं शक्य नाही, आजूबाजूला कुणी सांभाळणारं नसेल, तर शासनाकडनं मंथली त्यांच्या अकाउंटला कौटुंबिक हिंसाचार अंतर्गत अधिनियमांच्या अंतर्गत काही महिलांना जर गरज लागली तर आपले प्रत्येक तालुक्याला तालुका संरक्षण अधिकारी आहेत की जे कोर्टाच्या माध्यमातून आणि त्यांच्या आदेशान्वये ते काम करत असतात. ते जे शासनाचं ब्रीदवाक्य आहे की बेटी बचाओ बेटी पढाओ, की त्याचं तर त्यानुसार महिलांना प्रशिक्षणाची आपण संधी उपलब्ध करून देतो. पण मी एक अधिकारी म्हणून पाहते काही वेळेला महिलांकडून सुद्धा अत्याचार होतो आणि अशा केसेस आपल्याकडे येतात आणि पण त्यांना त्यांच्या कुटुंबाच्या विरोधात जायचं नसतं. माझ्या घरच्यांना काही म्हणू नका, परंतु मला न्याय द्या, म्हणजे अशा पद्धतीची भावना एक, म्हणजे त्यांना त्यांच्या कुटुंबाला सोडायचं नसतं. सोबत शासन या सगळ्या गोष्टीसाठी काय दंड करू शकतो, म्हणजे काउन्सिलिंग सेंटरचा मुख्य गाभाच तो आहे, तोडायचं कुणालाच नाही, म्हणजे शक्यतो जोडायचं, पण जोडत असताना आपल्याकडे आलेल्या मुलीवर अत्याचार होणार नाही याची काळजी घेऊन, म्हणजे की एवढं लांबपर्यंत मला सहन करायची आवश्यकता नाही. आणि यासाठी माझं सर्व मुलींच्या आई वडिलांनाच आव्हान असेल की एखाद्यावर अन्याय होत असेल ती सहन करते म्हणून जास्त अन्याय होतो. कुटुंब तयार होण्यासाठी फार कालावधी लागतो आणि तो तोडण्यासाठी फार कमी कालावधी पुरतो. त्यामुळं सुरुवात अशीच राहील की जोडता येत असेल तर जुळावं, आणि जर जुळता येण्यासारखं नसेल तर सर्व पाश तोडून तिला स्वतःच्या पाया, ज्यामध्ये मुलगी 18 वर्षाची झाल्यानंतर तिला 1,01,000 पर्यंतची मदत त्या मुलीला मिळणार आहे. नमस्कार, मी मुरलीधर हंबर्डे. राजमुद्रा न्यूज लाईव्हच्या समाज मुद्रा या सत्रात आपलं मनपूर्वक स्वागत. मार्च महिना आहे, महिला दिन अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये जगभरामध्ये साजरा होतो आहे. 20व्या शतकाच्या प्रारंभी महिलांना मतदानाचा अधिकार मिळावा म्हणून महिलांसाठी केलेले मोर्चे हे त्या काळामध्ये प्रचंड आकर्षणाची आणि जगाचं लक्ष वेधणारी गोष्ट ठरली होती. महिलांनी आपल्या हक्कांसाठी लढलेली, आपल्या हक्कांसाठी या ठिकाणी स्वतःचा संघर्ष जगासमोर मांडलेली ती पहिली चळवळ आणि पहिलं आंदोलन होतं. आणि महिलांनी आपल्या हक्कांचं संरक्षण केलं, आपले हक्क मिळवले आणि ती चळवळ आपल्याला सर्वश्रुत आहे. आणि अगदी तेव्हापासूनच आपण जागतिक महिला दिन या ठिकाणी सुरुवात करतो आहोत आणि साजराही करतो आहोत. आज 2024 हे वर्ष आहे. भारत हा पुरुष प्रधान संस्कृतीचा देश आपण म्हणतो, पण याच भारतामध्ये एकेकाळी स्त्री प्रधानता होती. इथे स्त्री राज्य करत होती. कर्तृत्वाने श्रेष्ठ असलेली स्त्री कामाच्या धबडग्यामध्ये, नियमांमध्ये आणि धर्माच्या नावाखाली पिचली गेली आणि कुठेतरी ती मागे पडली आणि पुरुष सत्ताक पद्धती तिच्या डोक्यावर थैथया नाचायला लागली. आणि आजच्या घडीस स्त्रीला कुठेतरी एक नवं क्षेत्र, एक नवा आयाम तिला मिळतो आहे.
आणि तिला मोकळा श्वास घ्यायला मिळतो आहे. जागतिक महिला दिन साजरा करत असताना हा आशावाद अत्यंत आनंददायी आहे. सर्व तमाम महिलांना जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आज समाज मुद्रा या सत्रामध्ये आपण एका अधिकारी महिलेची मुलाखत आपण ऐकतो आहोत. अधिकारी महिला यासाठी एक सामान्य महिला ते अधिकारी पदावर असणारी महिला यामध्ये असणारा फरक, एक अधिकारी पदावर गेलेली महिला आणि आपल्या हक्कांचं आणि आपल्या स्वातंत्र्याचं संरक्षण करू शकणारी महिला, आज आपण त्यांना बोलतं करणार आहोत, त्यांना काही प्रश्न विचारणार आहोत. स्त्रीमुक्तीच्या वाटेवरचं हे पडणारं पाऊल आज अत्यंत आशादायी आहे. तर स्वागत करूया आपल्या स्टुडिओमध्ये. आज आपल्यासोबत राजमुद्रा स्टुडिओमध्ये आहेत आदरणीय रेखा कदम काळम मॅडम आणि महिला व बालविकास विभागाच्या त्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. जिल्हा परिषद नांदेड येथे त्या सध्या कार्यरत आहेत. मॅडम, आपलं आजच्या कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत. धन्यवाद. महिला दिनाच्या आपल्याला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. माझ्याकडून सुद्धा माझ्या सर्व महिला भगिनींना जागतिक महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. मॅडम, महिला दिन खूप मोठ्या प्रमाणात साजरा होतो आहे. गेल्या अनेक वर्षांपासून तो होतो. 2024 हे वर्ष आलेलं आहे आणि आज महिला दिनाला एक वेगळा आयाम मिळालेला आहे. आज मुक्ततेच्या वाटेवर महिला निघालेली आहे. आपण उच्चपदस्थ अधिकारी आहात. एक महिला म्हणून महिला दिनाबद्दल आणि एक अधिकारी म्हणून महिला दिनाबद्दल आपण काय सांगाल? जागतिक महिला दिनाची दरवर्षी एक टॅगलाईन येते. त्याच या वर्षीची टॅगलाईन आहे आर्थिक साक्षरता, इन्क्लुजन. त्याचा होणारा प्रभाव, परिणाम म्हणजे जग कशा पद्धतीनं बदलत जातं आणि जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं महिलांचे वेगवेगळे जे विषय आहेत या टॅगलाईनमध्ये आम्हाला म्हणजे आपल्याला बघायला मिळतील. म्हणजे आर्थिक स्वावलंबन किती आवश्यक आहे अशा पद्धतीच्या या टॅगलाईन खाली जागतिक महिला दिन साजरा केला जातोय. यामध्ये महिलांना महिलांच्या हक्कांसाठी त्यांचे स्वतःचे कर्तव्य, जबाबदाऱ्या या दाखवण्यासाठी एक दिवस तिचा स्वतःचा तिच्यासाठी कसा जगता येईल म्हणजे एक स्वची जाणीव करून देण्यासाठीचा दिवस म्हणून मला जागतिक महिला दिन महत्त्वाचा वाटतो. एरवी कुटुंबाच्या वेगवेगळ्या जबाबदाऱ्या त्यांच्या स्वतःच्या, कधी कधी लादलेल्या, कधी स्वतःहून आपण होऊन घेतलेल्या, या सर्व जबाबदाऱ्या ज्या तिच्या मूळ स्वभावामध्ये असतात, कुणी लादल्या जरी नाही तर ती स्वतःहून घेते. तर मग या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडत असताना बऱ्याच वेळेला तिचं स्वतःकडे दुर्लक्ष होतं, आपल्या स्वतःच्या आवडीनिवडींकडे दुर्लक्ष होतं. बऱ्याचदा आपल्याला लक्षात पण येत नाही की माझी स्वतःची आवड काय आहे. परंतु या निमित्तानं कुठंतरी आपण एक स्वतःचा विचार करतो. जागतिक महिला दिन आहे तर त्यासाठी वेगवेगळा हे करत असताना, प्लॅनिंग करत असताना मग आपण आपलाही विचार करतो आणि त्या निमित्तानं कुटुंबातील आजूबाजूच्या लोकांमधील एक स्त्रीकडे पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे तो पण महिला दिन आहे. तो एक दिवसापर्यंत पुरता जो बदलतो तो पर्यायानं बऱ्याच दिवसांसाठी, वर्षानुवर्ष स्वतःमध्ये भिनण्यासाठी सुद्धा महत्त्वाचा वाटतो. ते एक पाऊल आहे असं मला वाटतं. अगदी निश्चित. महिला दिनाचा प्रवास हा सोपा नव्हता. प्रत्येक महिलेचा प्रवास आपले अधिकार आणि हक्क मिळवण्यासाठी तिचा झालेला प्रवास हा कायम संघर्षातूनच झालेला आहे. अगदी हीच भावना आपण या ठिकाणी बोलून दाखवलीत. आज आपण उच्चपदस्थ अधिकारी आहात. खूप कर्तृत्ववान महिलांची चरित्र ज्यावेळी आपण वाचतो त्यावेळी त्यांचा संघर्ष पाहून रोमांच अंगावर उभे राहतात. काहीतरी करावं असं त्यांच्या चरित्रगाथा वाचून आपल्याला वाटतं. पण प्रत्यक्ष ज्यावेळी आपण तो प्रवास करत असतो तो अत्यंत जिकिरीचा, अत्यंत अवघड आणि अनेक संकटांनी भरलेला असतो. केवळ परिस्थितीची संकटं नव्हे तर समाजाच्या बघण्याच्या दृष्टिकोनापासून महिलांच्या व्यक्तिगत आयुष्यापर्यंतच्या अनेक अडचणी त्यांना त्या संकटांचा सामना करावा लागतो. एका सामान्य कुटुंबामध्ये जन्मलेली शेतकऱ्याची मुलगी, त्यांच्या भोवती असलेला ग्रामीण भागाचा परीघ, तिथली मानसिकता, तिथले विचार, ते आज एक उच्चपदस्थ अधिकारी, हा प्रवास निश्चितच सोपा नव्हता. यामध्ये अनेक गोष्टींचा तुम्हाला सामना करावा लागला आहे. हा ज्यावेळी तुम्ही मागे वळून पाहता त्यावेळी, ज्यावेळी सिंहावलोकन तुम्ही आयुष्याचं करता त्यावेळी तुम्हाला हा प्रेरणादायी प्रवास तुम्ही नेमका कसा त्याकडे बघता, काय वाटतं तुम्हाला? खरं सांगायचं तर माझा प्रवास खरंच खूप रोमांचक आहे आणि मी ज्या पद्धतीनं स्वतः घडले, ज्यामध्ये माझी कौटुंबिक पार्श्वभूमी असेल, आईवडिलांकडचा वातावरण असेल,
लग्न झाल्यानंतर माझ्या घरचं वातावरण असेल, मी देवाचे आभार मानेन की दोन्ही ठिकाणी मला खूप चांगलं वातावरण मिळालं. लग्न जरी लवकर झालं असेल तरी मला सपोर्ट सिस्टीम खूप स्ट्रॉंग मिळाली, त्यामुळं मला इथपर्यंत येता आलं. मी शिक्षणाचा जर प्रवास माझा सांगितला तर सुरुवातीपासून, जसं आत्ता आपण बोलताना सांगितलं की समाजाचं भान ठेवून मुलींना वाढवतानाच तसं पद्धतीनं वाढवलं जातं. अगदी. मग खेळण्या कुदण्यापेक्षाही जास्त अभ्यास आपल्याला जास्त कसा करता येईल आणि शाळेत वर्गात पहिला नंबर कसा राहील, म्हणजे पहिलं जे ध्येय सामाजिकीकरणाचं पहिलं ध्येय होतं की माझा वर्गात पहिला नंबर कायम असायलाच पाहिजे, तर म्हणजे मला पुढे शिकवतील. म्हणजे इथून जो सुरू झालेला प्रवास आहे तर तो आत्तापर्यंतही कदाचित थांबला नाही. प्रवास थांबतही नसतो. 10वी 12वी, 4थीची स्कॉलरशिप झाली, 7वीची स्कॉलरशिप, 10वी 12वी बोर्ड, म्हणजे चांगल्या गुणाने पास होत गेले म्हणून मला पुढं शिकवलं. आणि त्यानंतर घरी लग्न झाल्यानंतर माझ्या घरचा, माझ्या कुटुंबाचा, माझ्या पतीचा मला खूप मोठा सपोर्ट मिळाला. त्यातून मी DED झाले. DED झाल्यानंतर आम्हाला पहिली CET लागू झाली. आणि CET-मुळे स्पर्धा परीक्षेचा गंध लागला. माझे मिस्टर स्वतः स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत होते आणि मी CET पास झाल्यानंतर, टीचर म्हणून जॉब झाल्यानंतर मी ठरवलं होतं की मी अभ्यास करणार नाही. कारण त्यावेळेला मी एवढा अभ्यास केला होता की म्हणजे घरच्यांचं म्हणणं काय असणार की आता टीचर म्हणून लागलो, बाकी लोकांचं घरच्यांचं म्हणण्यापेक्षा सगळ्यांचंच, आता दोघेही टीचर आहात, दोघेही सेटल, आता व्यवस्थित जॉब छान झालं. मग त्याच्या पुढचा विचार करण्यासाठी मला माझ्या मिस्टरांनी शिकवलं. ते स्वतः अभ्यास करायचे आणि त्यांचं पाहून मला पुस्तकं वाचायची प्रचंड आवड आहे. त्यामुळे मी त्यातून फक्त वाचत गेले आणि काहीही ध्यानीमनी नसताना माझा 2 वेळेला PSIचे रिझल्ट आले. आणि PSIचा स्कोर एवढा चांगला होता की मी ग्राउंडला न जाता सुद्धा ज्या कट ऑफला माझी मेन्स आली तिथपर्यंत माझा स्कोर वाढला. मग त्यामुळं मग पुढं परीक्षा द्यायचा निश्चय केला. सेल टॅक्समध्ये सिलेक्शन झालं. इकडं 5 वर्ष शिक्षिका म्हणून जॉब चालूच होता. सेल टॅक्समध्ये सिलेक्शन झालं. त्या ठिकाणी मग मी इकडचा जॉब सोडून 2 वर्ष त्या ठिकाणी काम केलं. त्यानंतर इकडं महिला व बालकल्याण विभागामध्ये 2016 पासून इकडं जॉईन झाले. पण जो मधला काळ होता सेल टॅक्समध्ये टीचर म्हणून गावामध्ये, खेड्यामध्ये काम करण्याचा अनुभव, सेल टॅक्समध्ये गेल्यानंतर वेगळं डिपार्टमेंट, मेट्रोपॉलिटन सिटी, मुंबईसारख्या ठिकाणी काम करण्याचा अनुभव, महिला बालकल्याणमध्ये आल्यानंतर चंद्रपूरसारख्या नक्षलग्रस्त किंवा त्या ठिकाणी काम करण्याचा अनुभव, या सर्व अनुभवातून मला समृद्ध केलं. म्हणजे आपण जो विचार करतो की कितीही सपोर्ट जरी असेल तर महिलांची स्वतःची एक लढाई असते जी आतून स्वतःला असते. त्यातून प्रत्येकाला पुढे जावं लागतं. मग हा जो प्रवास आहे तो प्रेरणादायी यासाठी की आपल्यामुळे इतरांना प्रेरणा मिळते, स्वतःला नवीन काहीतरी शिकायला, वेगवेगळ्या भागातल्या वेगवेगळ्या महिलांना, मुलांना. आता माझं महिला बालकल्याणच डिपार्टमेंट असल्यामुळं बऱ्याचशा महिलांशी त्यांच्या स्वतःच्या रोजच्या अडीअडचणींशी माझा सामना होतो किंवा त्यांना मला काउन्सिलिंगच्या माध्यमातून ऐकायला मिळतं, त्यांच्या अडीअडचणी ऐकायला मिळतात. त्यातून बऱ्यापैकी समाज आपल्याला कळत जातो. आणि या तिन्ही ठिकाणी काम केलेलं असल्यामुळं शहरी भागातल्या महिलांच्या समस्या, गावातल्या महिलांच्या समस्या, या सगळ्यांचे वेगवेगळ्या अडचणी आहेत, वेगवेगळे कंगोरे आहेत, तर त्या पद्धतीने आपल्याला सांगता येईल. अगदी. आपण फार छान असं सांगितलं तुमचा प्रवास. ज्यावेळी मी ऐकत होतो त्यावेळी तुम्ही असं PSIचा उल्लेख केलात पदाचा आणि STIचा पण उल्लेख केलात आणि एक वाक्य फार छान बोललात तुम्ही की ग्रामीण भागापासून कॉस्मोपॉलिटन सिटीपर्यंत किंवा आजच्या जे मेट्रो सिटीज आपण म्हणतो तिथले एक उच्चपदस्थ अधिकारी, हा प्रवास निश्चितच सोपा नव्हता. सामाजिक मानसिकतेसोबत व्यक्तिगत आयुष्यातल्या अनेक ज्या अडचणी आहेत त्या पार करत आपण तिथपर्यंत पोहोचलात. करिअर ज्याला आपण म्हणतो, एका चौकटीमध्ये, एका विशिष्ट अर्थाने ज्याला करिअर आपण म्हणतो, त्याचं यश आपण या ठिकाणी मिळवलेलं आहे असं म्हणायला हरकत नाही. पण बऱ्याचदा करिअर या गोष्टीचा आपण विचार करतो आणि हल्ली करिअर हा शब्द फार वेगवेगळ्या अर्थाने वापरला जातो किंवा त्याचा बडगा पालक विद्यार्थ्यावर इतका प्रचंड टाकतात की त्याला फुलायला किंवा इतर काय करायला संधी मिळत नाही. अगदी बालवयापासून करिअरचं एक लकडा त्याच्या मागे लावला जातो
आणि विद्यार्थी त्या करिअरच्या ओझ्याखाली पूर्ण दबून जातो. तर आपला प्रवास अत्यंत प्रेरणादायी आहे. तर आपण ज्यावेळी शिकायला सुरुवात केली त्यावेळी तुम्ही असं म्हणालात की पहिला येणं वर्गात ही माझी खरं तर आनंदाची गोष्ट होती आणि ती एक प्रकारे मला गरजही होती माझी ती. आणि ती नाही आली असते तर आयुष्य काहीतरी वेगळ्या वाटेवर गेलं असतं आणि ते मला सातत्यानं मला अपडेट ठेवावं लागलं. म्हणजे तुमच्या मनात कुठेतरी त्या वयापासून करिअरचा विचार होताच. तर नेमकं करिअर म्हणजे काय? PSI पदी निवड 2 वेळा झाली. STI पदी आपण जाऊन 2 वर्ष काम केलं. आपण ग्रामसेवक पदासारख्या अनेक पदांवर आपली निवड झाली होती. शिक्षिका म्हणूनही तुम्ही 3, 4, 5 वर्ष आपण जवळजवळ काम केलेलं आहे. तर या सगळ्या गोष्टी ज्यावेळी आपण बघता त्यावेळी नेमकं करिअर म्हणजे काय असं आपल्याला वाटतं. काय सांगाल त्याबद्दल? मला करिअर म्हणजे स्वतःच्या आवडीच्या क्षेत्रामध्ये काम करत असताना स्वतःच्या पायावर उभं राहणं, स्वावलंबी होणं म्हणजे करिअर. माझ्यासाठी तरी स्वतःचं कुटुंब सांभाळून स्वतःच्या कुटुंबासोबत स्वतःला उन्नत करत जाणं म्हणजे करिअर. वा, क्या बात. स्वतःला प्रत्येक वेळी उन्नत करत जाणं, स्वतःला प्रत्येक वेळी येणाऱ्या प्रत्येक अडचणींच्या माध्यमातून पुढं उजळत नेणं म्हणजे करिअर आहे असं त्या म्हणतात. ज्यावेळी आपली पहिली पोस्टिंग ज्यावेळी झाली STI म्हणून त्यावेळेचा आपला पहिला अनुभव तिथला काय होता? STI म्हणून पहिली कारण आपण शिक्षिका या पदावरून अधिकारी पदावर गेला होतात आणि PSI पद 2 वेळा आपण निवड होणे आपण ते स्वीकारलं नाही आणि अधिकारी म्हणून आपण तिथे पहिल्यांदा गेला होतात. तो नेमका अनुभव काय होता? या ठिकाणी तुम्हाला आता माझी कर्मभूमी जन्मभूमी मराठवाडा आहे, नांदेड आहे. म्हणजे आपल्याला लक्षात येईल मी ज्या वेळेला शिक्षिका म्हणून आम्ही दोघंही शिक्षक होतो. शिक्षिका म्हणून मी आता मुंबईला जाणार हा जो विचार आहे की त्यामध्ये माझ्या जवळच्या व्यक्तींनी सर्व त्यांचं म्हणणं काय की दोघंही 50-60 हजार 70 हजार रुपये पगार आहे एकेकाला, क्षेत्र बदलून जायची आवश्यकता नाही, जरी क्लास 2चं पद असेल तरी पण असं वाटतं की आहे त्याच्यामध्ये समाधानी राहावं. म्हणजे समाजाची भूमिका या ठिकाणी आपल्याला माझ्याऐवजी माझ्या मिस्टरांचं जर त्या ठिकाणी सिलेक्शन झालं असतं तर त्यांना कुणीही म्हटलं नसतं की तू शिक्षक आहे तर शिक्षक म्हणून राहा. म्हणजे तिकडं आता दोघं एका क्षेत्रात आहात तिथे तिकडं जायची गरज नाही. पण मला पहिला प्रश्न माझ्या घरच्याने म्हणजे अडाणी जरी असतील सासू सासरे तरी त्यांच्यापैकी कुणीही म्हटलं नाही मला की बाळा तुला जायची गरज नाही म्हणून. परंतु आपल्या जवळचे हितचिंतक म्हणजे त्यांनी वाईट भावनेतून म्हटले नाही, ते त्यांची अपब्रिंगिंग ज्या पद्धतीनं आपल्या कुटुंबात झालेली आहे त्या भावनेला स्मरून त्यांनी म्हटलं की बाळा आता तुम्ही दोघं एकत्र आहात, एकाच जिल्ह्यात राहाल तर मग वेगवेगळ्या जिल्ह्यात जाण्यापेक्षा इथंच राहाल. क्लास 1 तिथपर्यंत क्लास 2 आहे पण आवश्यकता नाही. पण त्यावेळेला माझ्या मिस्टरांचं हे वाक्य मला कायम लक्षात राहतं. महाराष्ट्रामध्ये असा एकही जिल्हा नाही ज्यामध्ये 12 तासापेक्षा जास्त कालावधी लागतो पोचायला. कुठेही गेलं तरी मी त्या ठिकाणी आहे. जर पुढं जिल्हा सोडून जायचंच नव्हतं मग तयारी कशाला केली? तयारी करायचीच आवश्यकता नव्हती ना. मग जर पुढं जायचंच नव्हतं तर मग एक पद आपण अडवलं आहे. तू अभ्यास तुझ्या स्वतःच्या जीवावर केलेला आहे. तुला जायचं किंवा नाही जायचं हे तुझं तू ठरव. बाकी दुसरे कुणी म्हणतात म्हणून जायचं नाही जायचं हा विषय नाही. परंतु तुला जर जायचं असेल जायचं नसेल तरी तो तुझा निर्णय असेल, जायचं असेल तरी तो तुझा निर्णय असेल. म्हणजे या ठिकाणी एक 2 पिढीतलं अंतर मला लक्षात येतं की माझ्या जवळचे आता त्यांचं नाव नाही घेणार कारण त्यांनी खूप चांगल्या भावनेतूनच म्हटलेलं की जायची आवश्यकता नाही. परंतु 12 तासाच्या वरती अंतर नाही हे जे वाक्य आहे ते खूप मोठं बळ देणार आहे. म्हणजे मी कायम आहे त्या ठिकाणी. म्हणजे ही जी सपोर्ट सिस्टीम आहे तर ती खूप महत्त्वाची. वा, एखादी अशी व्यक्ती लागते आपल्या पाठीची की कौतुक करणाऱ्या हजारो हातांपेक्षा पाठीवर हात ठेवून लढ म्हणणारी जी व्यक्ती असते ती आयुष्यातल्या सर्व नकारात्मकतेला पुरून उरते असं मला वाटतं आणि आपल्यासोबत तसंच झालेलं आहे. आपण ज्या पदावर आहात त्या पदाविषयी मी तुम्हाला आता काही प्रश्न विचारणार आहे. आपल्याकडे आपण वर्ग 1च्या अधिकारी आहात.
आणि बरेचसे प्रश्न महिलांशी आणि बालकांशी संबंधित आपल्याकडे येतात. सातत्याने आपण त्या प्रश्नांनी वेढलेले असतात आणि जिल्हाभरातल्या सगळ्या अडचणी बऱ्याचदा आपल्याकडे त्या सगळ्या येतात आणि त्या वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून त्या कशा सोडवता येतील यासाठी आपण प्रयत्न करता. आत्ता आपण स्वतःचा करिअरचा उल्लेख करताना तुमच्या घरून मिळणाऱ्या सहकार्याविषयी तुम्ही बोललात, पण असं प्रत्येक वेळी होत नाही. महिलांना कुठे ना कुठे काही टप्प्यांवर अनेक अडचणीचा सामना करावा लागतो. त्यामुळे जी असमानता आहे स्त्री पुरुष समानतेमध्ये ती कायम आपल्याला बघायला मिळते आणि जी मानसिकता आहे पुरुषी मानसिकता त्याच्यातून कुठेतरी अन्याय होतात आणि महिलांना कुठेतरी आधाराची आणि मदतीची गरज पडते. तुमचा विभाग त्याच्यासाठी सातत्याने काम करत असतो. तर महिलांचे अधिकार मिळवून देण्यासाठी, महिलांना त्यांच्यामध्ये आणि पुरुषांमध्ये समानता आहे हा आशावाद त्यांच्यामध्ये निर्माण करण्यासाठी आणि त्यांच्यावर झालेला अन्याय दूर करण्यासाठी तुमचा विभाग कशा प्रकारे काम करतो आणि अशा कुठल्या योजना आहेत ज्या अशा आपत्कालीन परिस्थितीमध्ये महिलांना आधार देतात किंवा त्यांचं मानसिक मनोधैर्य खचू देत नाहीत? एक अधिकारी म्हणून आपण काय सांगाल? हा प्रश्न खरंच खूप चांगला आहे यासाठी, कारण महिला बालकल्याणमध्ये काम करताना महिलांसाठी बऱ्याचदा अशा पद्धतीची परिस्थिती निर्माण होते की मला काय निवडायचं आहे. महिला बालकल्याणच्या 2 विंग आहेत. एक ICDS एकात्मिक बालविकास सेवा योजना, ज्यामध्ये अंगणवाडी सेवा आणि प्रशिक्षणाच्या योजना येतात, आणि दुसरी आमची विंग आहे महिला व बालकल्याण विभाग स्टेटची. अच्छा. ज्यामध्ये ज्या अशा आपत्कालीन म्हणजे संकटग्रस्त ज्या महिला आहेत तर त्यांच्यासाठी आमचं डिपार्टमेंट काम करतं. ज्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची जी योजना मला वाटते ती वन स्टॉप सेंटर आहे. म्हणजे एक विश्वास आहे की मला माझ्या घरातून जरी बाहेर निघालं, प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी ही वन स्टॉप सेंटर आहेत. मला माझ्या घरातून कुणी बाहेर जरी काढलं तरी माझा एक हक्काचा निवारा या ठिकाणी आहे की ज्या ठिकाणी माझी कुठली तरी वेगळी सोय होईपर्यंत, मी माझ्या पायावर उभी राहीपर्यंत मला त्या ठिकाणी राहणं, खाणं, जेवण, माझी जी बेसिक निकड आहे, लीगल काही मदत लागत असेल, वकील कोणता आपल्याला पाहिजे असेल तर त्या, किंवा आरोग्य, या कुठल्याही बाबीसाठी मला त्या ठिकाणी मदत मिळू शकते. म्हणजे हा जो विश्वास आहे की हा प्रत्येक महिलेला असलाच पाहिजे की माझ्या घराच्या व्यतिरिक्त, भलेही मला घर म्हणजे सासर किंवा माहेर दोन्ही ठिकाणी जर मला जायची सोय नसेल तर मी वन स्टॉप सेंटरमध्ये हक्काने येऊ शकते, जे 24/7 चालू राहतं आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये ते आहे. त्याची फक्त आपल्याला माहिती करून घेणं जास्त गरजेचे आहे. त्यासोबतच आता हा तात्पुरता निवारा आहे, परंतु जर दीर्घकाळ राहायची सोय हे झाली, निकड निर्माण झाली, तर महिला राज्यगृह आहेत, मनोधैर्यासारखी योजना आहे की कुणावर खरं तर तशी परिस्थिती येऊ नये, परंतु दुर्दैवानं आली तरी मनोधैर्यासारखी योजना आहे की ज्यामध्ये पोक्सो किंवा पीडित महिला असेल त्याला शासनाकडनं मदत केली जाते, जी कोर्टामार्फत राबवली जाते. त्यासोबत जी बालसंगोपन योजना आहे जी बालकांसाठी आहे, ज्यामध्ये 18 वर्षाच्या आतील बालकं ज्यांचे 1 किंवा 2 दोन्ही पालक नसतील तर, आणि आर्थिक परिस्थिती खूप वाईट आहे की मुलांना स्वतःचं करता येणं शक्य नाही, आजूबाजूला कोणी सांभाळणारं नसेल, तर शासनाकडनं मंथली त्यांच्या अकाउंटला 2200 रुपये, आता यावर्षी ती वाढवलेली रक्कम आहे, तर त्यांच्या शिक्षणाचा खर्च म्हणून ते शासन शिक्षण, जेवण किंवा त्यांच्या राहण्याचा खर्च म्हणून शासन ती उचलतं. किंवा कुणीही जवळचं नसेल तर मग आपले बालगृह आहेत की ज्यामध्ये मुलाची निवासाची, शिक्षणाची सर्व सोय केली जाते. त्यासोबत आपले राज्यगृह तर मी आपल्याला सांगितलं, बालगृह सांगितले, पुन्हा CWC आहे, बालकल्याण समिती, जे 18 वर्षाच्या आतील मुलांसाठी त्यांचे गार्डियनसारखं काम करते, त्यांच्या भवितव्याचा, त्यांच्या चांगल्यासाठी काय चांगला निर्णय राहील याचा निर्णय घेण्याचं काम आपली CWC करते आणि त्याच्या मार्गदर्शनाने त्या मुलांचं पुढं आपण पुनर्वसन करतो. तर ही आपल्या स्टेटकडून चालवणारी वेगळी योजना आहे. सुधारगृह आहेत आपल्याकडे. कौटुंबिक हिंसाचार अंतर्गत, अधिनियमाच्या अंतर्गत काही महिलांना जर गरज लागली तर आपले प्रत्येक तालुक्याला तालुका संरक्षण अधिकारी आहेत की जे कोर्टाच्या माध्यमातून आणि त्यांच्या आदेशान्वये ते काम करत असतात.
ते कुठल्याही वेळेला हक्काचा भाऊ बहीण म्हणून अशा पद्धतीनं महिला त्यांना त्यांच्या घरापासून नेण्यापासून घरी आणून सोडून देण्यापर्यंत इथपर्यंतची मदत आपले तालुका संरक्षण अधिकारी त्यांना त्यांच्या प्रसंगानुसार करतात. त्यामुळे ही प्रत्येक तालुक्याला जिल्ह्याला असलेली ही सोय आहे. अच्छा, आपण या ठिकाणी सांगत होतात की आपत्कालीन परिस्थितीमध्ये किंवा बऱ्याचदा अशी परिस्थिती उद्भवते की आसपास कुठलाही त्यांना मदतीचा आधार नसतो, त्यावेळी शासनाला तिथे धाव घ्यावी लागते किंवा प्रशासकीय यंत्रणेला ज्यावेळी त्यांच्या अडचणी कळतात त्यावेळी ते स्वतः तिथे येतात आणि या योजनांच्या माध्यमातून पुनर्वसनाची कुठे ना कुठे एक छोटीशी संधी शासन त्यांना उपलब्ध करून देतं किंवा शासन ते प्रयत्न करतं. आत्ता एक बोलताना फार सुंदर वाक्य असं म्हणालात की आपण महिलांनी स्वावलंबी होणंही गरजेचं आहे. तर याच अनुषंगाने माझा पुढचा प्रश्न आहे की एखाद्या महिलेवर एखादी परिस्थिती ओढवली, मानवनिर्मित असेल, नैसर्गिक असेल किंवा इतर कुठल्याही कारणाने ती त्या परिस्थितीमध्ये किंवा अडचणींमध्ये संकटांमध्ये सापडलेली असेल, तर पहिला प्रश्न असा निर्माण होतो की त्या महिलेचं स्वावलंबन जे आहे ते निर्माण करणं, तिला स्वतःच्या पायावर उभी करणं. कारण शासकीय यंत्रणांचा आधार घेऊन एक विशिष्ट काळपर्यंत ती महिला तग धरू शकते, किंबहुना शासनाची कायम जरी तिला मदत उपलब्ध झाली तर तिच्यामध्ये तो आत्मसन्मान निर्माण होत नाही किंवा तिचा स्वतःबद्दलचा एक विश्वास जो आहे तो कमी व्हायला लागतो. ते एक परावलंबी जीवन जगल्यासारखं तिच्याही मनामध्ये कायम सातत्याने ती भावना असते. मग या दृष्टिकोनातून अशा महिलेसाठी तिने कायम स्वावलंबी व्हावं म्हणून शासनाचे कुठल्या योजनेच्या माध्यमातून प्रयत्न आहेत, एक माझा प्रश्न. आणि त्याला जोडून एक उपप्रश्न असा आहे की महिला साक्षर झाली म्हणजे तिचं जीवन चांगलं झालं असं नाही, केवळ अक्षरांचीच ओळख झाली म्हणजे ती पूर्ण स्वावलंबी झाली अशी नाही, तर तिने अर्थसाक्षरही होणं गरजेचं आहे. तर महिलांना अर्थसाक्षर करण्यासाठी किंवा त्यांचं जीवनमान उंचावण्यासाठी, त्यांची आर्थिक उन्नती करण्यासाठी कुठल्या योजना आपल्या विभागाच्या माध्यमातून काम करतात, त्याबद्दल काय सांगाल? बरोबर आहे. अर्थसाक्षर होण्यासाठी सर्वात अगोदर महिलांनी आणि समाजाने सुद्धा एक मूळ नीव म्हणतो आपण, म्हणजे मूळ पाया जो म्हणतो आपण, की मुली शिकल्या पाहिजेत. जे शासनाचं ब्रीदवाक्य आहे की बेटी बचाओ बेटी पढाओ, की त्याचं मूळच हे आहे की सुरुवातीपासून मुलींनी शिकलं पाहिजे आणि शिकल्यानंतरचा जो आत्मविश्वास आहे त्यातून पुढं महिला काही ना काहीतरी स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी काम करतातच. शासनाकडून ज्या योजना आहेत त्यामध्ये MSCIT 24 जानेवारी 2014च्या शासन निर्णयामध्ये नमूद असलेल्या ज्या वेगवेगळ्या योजना आहेत, ज्यामध्ये ब्युटी पार्लरचं प्रशिक्षण असेल, शिलाई मशीन असेल, MSCITचं प्रशिक्षण असेल किंवा समाज कल्याण DRDA यांच्याकडनं बचत गटांची जी योजना चालवली जाते किंवा बचत गट आपण केलं जातात, त्यामध्ये मायक्रो फायनान्स करून त्यांना फायनान्स पुरवलं जाऊन रोटेशन पद्धतीनं त्यांच्या बचत गटांना एक व्यवसाय दिला जातो. म्हणजे त्या गावाची निवड, त्या गावाची निकड, आजूबाजूचं मार्केट हे पाहून जे दिलं जातं, तर त्यानुसार महिलांना प्रशिक्षणाची आपण संधी उपलब्ध करून देतो. पण मी एक अधिकारी म्हणून पाहते, महिलांच्या बाबतीमध्ये खूप निकड असेल तर आत्ता आपण इथलीच आजूबाजूची परिस्थिती पाहिली तर आपल्या आजूबाजूला शेती भरपूर आहे. होय. बऱ्याचदा शिकलेल्या मुलीसुद्धा खेड्यात असतील तर त्या शेतीकडे जाण्याला प्राधान्य देतात, कुटुंबामुळं म्हणा किंवा रोजगाराची संधी कमी असल्यामुळं. पण जेव्हा प्रशिक्षणासाठी बाहेर यायची वेळ येते त्यावेळेला गावामध्ये मला जर कुठलं प्रशिक्षण मिळालं तर मग त्या करायला उत्सुक राहतात आणि त्यातून करतातही. माझा मागच्या 2-3 वर्षाचा अनुभव बघितला तर मुलींना प्रशिक्षण मिळाल्यानंतर महिलांना तर त्यातून स्वतःच्या शिलाई मशीन, ब्युटी पार्लरचे उत्तम कोर्सेस करून त्यांनी स्वतःच्या पायावर व्यवस्थित उभ्या आहेत. पण या व्यतिरिक्त सुद्धा भरपूर संधी आहेत ज्या शिक्षणामुळेच मुलींना मिळू शकतात. शासनाकडनं जरी ह्या प्रशिक्षणाच्या योजना राबवल्या जात असतील तरीही आपल्याला काय आवडतं ही जी शोधण्याची गरज आहे त्या स्वतः मुलीला, महिलेला आहे. आज करिअरच्या भरपूर संधी आहेत. 10वी-12वी शिकलेल्या मुलीसुद्धा वेगवेगळे कोर्सेस करून, नर्सिंगचा कोर्स असेल किंवा IIT-मध्ये वेगवेगळे ट्रेड आहेत, तर त्यांना ॲडमिशन घेऊन त्या स्वतः त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीनं आपल्याला आवड ज्यात आहे तर ते काम करू शकतात. फक्त गरज एवढीच आहे
की त्यासाठी त्यांनी त्यांचं गावापासून थोडंसं दूर होणं, गाव सोडण्याची तयारी कुटुंबासह असणं, सुरक्षित वातावरणातून थोडंसं बाहेर पडण्याची तयारी दाखवली पाहिजे त्यांनी. थोडंसं सुरक्षित वातावरणातून बाहेर येण्यासाठी येऊन आपल्या पायावर थोडासा आत्मविश्वास त्यानं स्वतः दाखवला पाहिजे. बाकी सर्वजण मदत करतात, परंतु सुरुवात त्याच मुलीला करावी लागते, त्याच महिलेला करावी लागते. आणि जी महिला अशी एक पाऊल पुढे जाण्याची तयारी करते तर ती कधीच मागे येत नाही असं मला वाटतं. वा, अगदी छान. जी महिला स्वतःच्या उन्नतीसाठी स्वतः पहिल्यांदा पावलं टाकते त्या महिलेला शासन, प्रशासन, समाजसुद्धा मदतीला येतो आणि तिच्या मनातील जे स्थान आहे ते मिळवण्यासाठी ती स्वतः प्रयत्न करू शकते. पण यानंतर एक थोडासा वेगळा प्रश्न विचारतो. महाराष्ट्रात जरी नसेल तरी भारतातल्या इतर राज्यांमध्ये महिला हिंसाचाराचा किंवा डोमेस्टिक व्हायलन्स आपण ज्याला म्हणतो, कौटुंबिक हिंसाचाराचा सुद्धा एक मोठा टक्का सगळीकडे आहे. महाराष्ट्राला तर आपण पुरोगामी राज्य म्हणतो, इथे महिला शक्तीचा सातत्याने आपण उदो करतो. पण अलीकडच्या काही वर्षांमध्ये, मागच्या दशकभरामध्ये आपण जर बघू तर महाराष्ट्रामध्येही डोमेस्टिक व्हायलन्स, कौटुंबिक हिंसाचार बऱ्यापैकी वाढलेला आपल्याला दिसतो. अगदी सायबर क्राईम्स असतील किंवा मग थेट घरामध्ये मारणे असेल किंवा इथपर्यंत या समस्या असतात आणि आपल्याकडे अशी अनेक प्रकरणं येतात. तर कौटुंबिक हिंसाचारामधून महिलांवर झालेल्या हल्ल्यांमधून ज्या महिला बाहेर येतात त्या फक्त त्यांचं शारीरिक नुकसानच होत नाही, तर ते कुठेतरी मनाने खचलेले असतात. समाजाविषयी किंवा एकंदरीत पुरुषी मानसिकतेविषयी त्यांच्या मनात एक प्रकारची आढी बसलेली असते आणि ही सगळी व्यवस्था माझ्या विरोधात आहे असं वाटतं. तर केवळ शासनाच्या योजनाच त्यांना देऊन बाहेर आणणं हा एकच पर्याय नसतो, तर एक माणूस म्हणून त्यांना जवळ जाऊन त्यांना कुठेतरी आत्मविश्वास देऊन उभं राहण्याचा हे करणं गरजेचं असतं. मग अशा आपत्कालीन परिस्थितीमध्ये किंवा अशा अडीअडचणीच्या परिस्थितीमध्ये हिंसाचार असेल, कौटुंबिक हिंसाचार असेल, महिलांवर झालेला हल्ला असेल, एकतर्फी प्रेमातून होणारी प्रकरणं असेल, या सगळ्यांमधून आपला कुठला विभाग नेमका याच्यासाठी कार्य करतो आणि कुठल्या नेमक्या योजना आहेत यासाठी काम करतात. आणि एक अधिकारी म्हणून, कारण तुम्ही महिला आहात, अतिशय संवेदनशीलतेने आपल्याला अशा गोष्टी हाताळाव्या लागतात. तर त्यावेळी तुम्ही कशा प्रकारे या गोष्टी सगळ्या हाताळता आणि कुठला विभाग आपल्याला याच्यासाठी काम करत असतो? आपण म्हटलं बोलताना एक वाक्य की पुरुषांकडून अत्याचार होतो. मी तर थोडंसं करेक्ट करते की अत्याचार होत असताना फक्त पुरुष किंवा महिला, जरी आपली पुरुषसत्ताक पद्धती असेल तरी फक्त पुरुषांकडूनच अत्याचार होतो असं नाही. काही वेळेला महिलांकडून सुद्धा अत्याचार होतो आणि अशा केसेस आपल्याकडे येतात. त्यासाठी शासनाकडनं आपण काउन्सिलिंग सेंटर्स, म्हणजे प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये म्हणा, प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी समुपदेशन केंद्र आहेत. अच्छा. ज्यामध्ये काउन्सिलिंग त्या महिलांची केली जाते आणि त्यांना शासनाकडून वकील वगैरे मुफ्तमध्ये, म्हणजे फ्रीमध्ये त्यांना ते दिला जातो. परंतु होतं काय की अशा महिला खूप कमी म्हणजे येतात, आपल्याकडे येतात आणि पण त्यांना त्यांच्या कुटुंबाच्या विरोधात जायचं नसतं. माझ्या घरच्यांना काही म्हणू नका, परंतु मला न्याय द्या, म्हणजे अशा पद्धतीची भावना एक, म्हणजे त्यांना त्यांच्या कुटुंबाला सोडायचं नसतं, परंतु त्यांना हे सगळं थांबवायचं सुद्धा असतं. म्हणजे अत्याचार थांबवायचा पण कुटुंबापासून लांब जायचं नाही, अशी एक मानसिकता पाहायला मिळते. म्हणजे महिलांना आता जे आपण म्हणतो सुरक्षित वातावरणातून बाहेर झाल्यानंतर याच्यापेक्षाही वाईट काय होऊ शकतं, म्हणजे एक सतत भीती असते. मग त्यामुळं काय वाटतं त्यांना की आहे त्या वातावरणात हे जर बंद झालं तर माझं कुटुंब फार चांगलं आहे. मग त्या समुपदेशन केंद्रामध्ये, आपल्या काउन्सिलिंग सेंटरमध्ये ज्या वेळेला येतात तर त्यावेळेला त्यांची पहिली जी मागणी असते तर ती एवढीच असते की मला कुटुंबापासून दूर जायचं हे नाही, मला ना त्यांना समजून सांगा की हे असं असं करू नका, मला त्रास होतो, किंवा मग असं नाही केलं तर म्हणजे बऱ्याच ठिकाणी उद्धट बोलणं असेल किंवा कामावरून, दिसण्यावरून, वागण्यावरून टोमणे असतील, ह्या ज्या बाबी घडतात तर त्यांना हे फक्त नको असतात. पहिलं प्रायोरिटी असते की पहिल्यांदा माझ्या घरच्यांना समजून सांगा आणि त्यात मग ते पोलिसांकडे जाण्यापेक्षाही आपल्या संरक्षण अधिकाऱ्यांकडे पहिल्यांदा येतील. म्हणजे काय होईल की FIR होणार नाही, परंतु मदत मिळेल, ते माझ्या कुटुंबात समजून सांगतील आणि बऱ्यापैकी याचा फायदासुद्धा होतो.
बऱ्याच वेळेला कुटुंबातल्या सदस्यांना जेव्हा जाणीव करून दिली जाते की ह्या अशा पद्धतीनं तुम्ही रिॲक्ट केल्यामुळं घरातलं वातावरण, तुमचा स्वतःचं व्यक्तीवर होणारा परिणाम आणि सोबत शासन या सगळ्या गोष्टीसाठी काय दंड करू शकतो, त्याच्यासाठी जे तुम्हाला कोर्ट किंवा शासनाकडून पनिशमेंट असेल याची जेव्हा जाणीव करून दिली जाते त्यावेळेला बऱ्याचशा प्रकरणांमध्ये सुधारणासुद्धा घडून येते. आणि एक्स्ट्रीम लेवलला हे सगळं करूनही जर सुधारणा होत नसेल तर मग मात्र शासनानं ज्या पद्धतीनं त्याची पनिशमेंट ठरवून दिलेली आहे तर ती पुढची कोर्टाची न्यायालयाची जी प्रक्रिया आहे ती नाईलाजाने करावीच लागते. कायद्यासहित शासनाला त्या प्रकरणामध्ये हस्तक्षेप करावा लागतो. आपली सुरुवात अशी असते की म्हणजे काउन्सिलिंग सेंटरचा मुख्य गाभाच तो आहे, तोडायचं कुणालाच नाही. म्हणजे शक्यतो जोडायचं, पण जोडत असताना आपल्याकडे आलेल्या मुलीवर अत्याचार होणार नाही याची काळजी घेऊन, म्हणजे ती आपल्याकडे इथपर्यंत आली हेच करण्यासाठी फार मोठं करेज लागतं. म्हणजे एवढं सगळं जुळवून ती इथपर्यंत आली, मग तिला वाऱ्यावर सोडणं नाही. जरी आपण तिथं पाहिलं ती आपल्याकडे आलेल्या मुलीचा तिच्या नकळत सुद्धा आपण फॉलोअप घेत असतो. म्हणजे तिच्या घरचे व्यवस्थित वागतात की ती आपल्याकडे आली त्यानंतर आपण सोडून दिलं असं कधीच होत नाही. मग किमान वर्षभर तरी ते फॉलोअप लांबून का होईना पण चालतो. आजूबाजूला विचारणं असेल, त्यांची SIR करणं असेल की जेणेकरून आपल्याकडे आलेल्या महिलेला पुन्हा त्याच प्रसंगाला मागच्या म्हणजे सामोरं जावं लागणार नाही. आणि ही म्हणजे खूप चांगली योजना आहे असं मला वाटतं. आता तुम्ही हे जे सगळं सांगताय ते दुरून छान चित्र मस्त वाटतं की एका महिलेवर अन्याय झाला आहे, ती दाद मागण्यासाठी तिथे आली, अधिकारी योजनांच्या माध्यमातून किंवा इतर ज्या प्रशासकीय यंत्रणा आहे त्या माध्यमातून तिला न्याय देण्याचा प्रयत्न करतात. पण निश्चितच हे चित्र इतकं सोपं नाही जितकं आपण तिथं बघतो, कारण ही तांत्रिक बाब नाही, इथं मानवी मनाची गुंतवणूक आहे, भावभावनांना महत्त्व आहे आणि ते संवेदनशीलता आहे. बरोबर. तर मला सांगा, अशा अनेक परिस्थिती असतात. उदाहरण द्यायचं झालं तर समजा एखाद्या मुलीवर एकतर्फी प्रेमातून ॲसिड फेकलं गेलं, तिचं अख्खं आयुष्य त्याने बदलून जातं, आयुष्याला पूर्ण कलाटणी मिळते, किंवा थोडक्यामध्ये ती पूर्ण तिच्या ज्या आयुष्याच्या त्या रस्त्यावरून ती वळणावरून पूर्ण बाजूला जाते, असं एखादं प्रकरण असेल. किंवा मग घरेलू हिंसाचारातलं अगदी जीव जाईपर्यंत मारण्यापर्यंतची प्रकरणं असतात, किंवा बऱ्याचदा त्या महिला अधू होतात, अपंग होतात, गर्भावस्थेत मारहाण होते, किंवा मुलं मारली जातात, सातत्याने तिला मुली होत असतील तर तो एक अन्याय केला जातो, किंवा घरामधले जी टोमणेबाजी असते त्यातून ती महिला आत्महत्येचं शेवटचं पाऊलसुद्धा उचलण्यासाठी तयार होते. म्हणजे इतक्या विकल परिस्थितीमध्ये गेलेल्या महिला असतात. एक अधिकारी म्हणून आपण यंत्रणेचा वापर करून या सगळ्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करता, ती निश्चित स्वागतार्ह बाब आहे, आनंदाची बाब आहे आणि समाजामध्ये एक नवी उमेद पेरणारी बाब आहे. पण अधिकारी पदाची कवच कुंडल ज्यावेळी तुम्ही बाजूला ठेवून एक माणूस म्हणून, एक महिला म्हणून, किंवा त्यांच्या दुःखाशी आपली एक समान तार ज्यावेळी तुम्ही जोडून पाहता, त्यावेळी तुम्हाला काय वाटतं? किंवा अधिकाऱ्यातला माणूस म्हणून त्या समस्या ज्यावेळी तुमच्या समोर येतात त्या सोडवण्यासाठी कसा प्रयत्न आपण करता? असा एखादा कुठला प्रसंग आहे का की तुम्हाला केवळ अधिकारीच म्हणून नाही तर मानवी मनाची गुंतवणूक करून सुद्धा तुम्हाला तो प्रश्न सोडावा लागलेला आहे, किंवा कसे प्रयत्न करता अशा वेळी? आपले 2 प्रश्न होते. पहिला प्रश्न असा होता की ज्यामध्ये आपण या पद्धतीनं काम करतो परंतु त्या महिलेला मारहाण होणं, एक्स्ट्रीम लेवलपर्यंत जाणं, त्यावेळेला एक व्यक्ती म्हणून, स्त्री म्हणून मी जे पाहते की एवढं लांबपर्यंत मला सहन करायची आवश्यकता नाही. आणि यासाठी माझं सर्व मुलींच्या आईवडिलांनाच आव्हान असेल की प्रारंभिक परिस्थिती अशी होणार नाही यासाठी तिला शिकवा. अच्छा. ज्या वेळेला आपण तिला शिकवू, चांगल्या वाईटाची जाण निर्माण होईल. शिक्षणामुळं नोकरी लागेल, आर्थिक साक्षरता होईल, हा भाग फार नंतरचा आहे. परंतु शिक्षणातून जो आत्मविश्वास निर्माण होतो ती शिक्षणामुळे मिळणारी प्राथमिक म्हणजे प्रथमता आहे. शिक्षण असेल आणि त्यातून मिळालेला आत्मविश्वास असेल तर इतक्या एक्स्ट्रीम लेवलपर्यंत मी जाणारच नाही. अच्छा. म्हणजे मला स्वतःला बळ मिळतं आणि
कौटुंबिक म्हणजे माहेरचा सुद्धा सपोर्ट तितका असावा लागतो. आणि नसेल जरी स्वतःच्याच मनगटामध्ये एवढं बळ त्या मुलीला निर्माण करावं लागतं. जरीही आर्थिक साक्षरता किंवा आर्थिक स्वावलंबन नसेल तरीही आयुष्यामध्ये अशा प्रसंगाची तयारी स्वतःच्या मनाची, म्हणजे स्त्रीला सिक्स सेन्स असतो असं म्हणतात नेहमी, की अशी घरची परिस्थिती कशी होऊ शकेल किंवा असं जर होत असेल तर फार सहन करावं असं मला वाटत नाही. म्हणजे तिनं स्वतःच उभं राहावं. ती उभं राहिल्यानंतर, जसं मी आधी म्हटले की ती उभं राहिल्यानंतर तिच्या पाठीमागे सगळेजण उभे राहतात. कारण समाजामध्ये आजूबाजूला आपल्या सध्या तरी आजूबाजूला पाहणारे लोक भरपूर आहेत, की एखाद्यावर अन्याय होत असेल ती सहन करते म्हणून जास्त अन्याय होतो. बरोबर. आणि ती जर सहन करत नसेल तर तिच्यावरचा अन्याय सुद्धा फार कमी होतो. कमी होतो म्हणण्यापेक्षा पुढच्याची हिंमत होणार नाही. हा एक पहिला. आणि जेव्हा मी माझे अधिकारपणाचे कवच कुंडलला बाजूला ठेवून एक व्यक्ती म्हणून ज्या वेळेला तुम्ही विचाराल की अशा महिलांसाठी मी काय करू शकते, परिस्थिती पाहिल काय आहे. जर जुळण्यासारखा असेल, प्रथम म्हणजे माझा त्याच्यावर विश्वास आहे, कुठलीही सिस्टीम तयार व्हायला किंवा कुठलंही कुटुंब तयार होण्यासाठी फार कालावधी लागतो आणि तो तोडण्यासाठी फार कमी कालावधी पुरतो. त्यामुळं सुरुवात अशीच राहील की जोडता येत असेल तर जुळावं, आणि जर जुळता येण्यासारखं नसेल तर सर्व पाश तोडून तिला स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी कुठलंही काम कमी दर्जाचं नसतं. तिच्या शैक्षणिक पात्रतेप्रमाणे असेल किंवा तिच्या आवडीप्रमाणे आणि तिचं वेगळं स्किल असेल कुठलं. प्रत्येक व्यक्तीमध्ये काही ना काहीतरी स्किल असतं. त्याला फक्त काही वेळेला बऱ्याचदा डेव्हलप व्हायला संधी मिळत नसते किंवा गरज वाटत नाही म्हणून सुद्धा बऱ्याचशा मुली पुढे येत नाहीत. त्यामुळं मला असं वाटतं की त्यावेळेला मी तिला स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी तिला नक्की मदत करेन. नक्कीच. एखादी महिला ज्यावेळी एखादी अडचण घेऊन किंवा एखाद्या अशा परिस्थितीतून जाणारी महिला ज्यावेळी अधिकाऱ्यांकडे येते त्यावेळी अधिकाऱ्यांमधला माणूस सातत्याने जागा असतो. आणि एक माणूस म्हणून, केवळ अधिकारी म्हणूनच नाही, माणूस म्हणूनही ते त्याचा विचार करतात आणि वेगवेगळ्या माध्यमातून ते आपला प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतात. यानंतर तुम्हाला मी असा प्रश्न विचारतोय की सगळ्या महिलांच्या संबंधित बऱ्याचदा आपण काय होतं की अनेकदा आपण समाजामध्ये बघतो की अनेक महिलांच्या अडचणी तुमच्यासमोर येतात आणि त्याच्यामध्ये अशाही महिला असतात ज्या कुमारी असतात, ज्या मुली असतात ज्या कुमारी असतात. आणि कौटुंबिक हिंसाचाराचे प्रश्न आहेत ते बऱ्यापैकी समाजामध्ये समाजाची एक मानसिकता झालेली आहे, बऱ्यापैकी लोकांना ती माहिती आहेत. पण कुमारी मातांपासून, एकलप्रेमातून झालेल्या हल्ल्यांपासून, मुलींच्या आत्महत्येच्या विचारांपासून, कुटुंबात होणाऱ्या त्रासापासून असे अनेक प्रश्न आहेत. अविवाहित मुलींसाठी अर्थात कुमारी मुलींसाठी निर्माण होणाऱ्या अडचणींसाठी कुठल्या योजना काम करतात आणि तुमचा कुठला विभाग त्यांच्यासाठी प्रयत्न करत असतो? कुमारी महिलांसाठी असं म्हणणार नाही, पण 2 विंग आहेत. 18 वर्षाच्या आतील ज्या मुली आहेत, जसं मी बालसंगोपन योजना सांगितलेली आहे, त्यामध्ये त्यांना निधी DBTद्वारे त्यांच्या अकाउंटला वर्ग करणं हा एक झाला. आणि दुसरा जिल्हा परिषदच्या माध्यमातून प्रशिक्षणाच्या ज्या योजना आहेत, MSCIT म्हणा किंवा इतर 18 वर्षाच्या वरती मुलींच्या, तर त्यासाठी आपल्या जिल्हा परिषदच्या माध्यमातून आपण प्रशिक्षणाच्या योजना राबवत असतो. मॅडम, आपण सांगितलं की महिलांवर होणारा अत्याचार, कौटुंबिक हिंसाचार, बाहेर समाजामध्ये महिलांवर होणारा अन्याय आणि अत्याचार, भले ते स्त्रीकडून असो, पुरुषाकडून असो, समाजाकडून होणारा अत्याचार, आपण लहान मुलींपासून कुमारी मुलींपर्यंत, अविवाहित मुलींचे पण आपण अडचणी सांगितल्यात, त्याच्यावरचे उपाय आपण या ठिकाणी सांगितलेत. पण बऱ्याचदा असं होतं, आपण म्हणतो की कुंपणच शेत खातं, असं एक बऱ्याचदा आपली अशी म्हण आहे. काही वेळा अनेक कार्यालयांमध्ये सुद्धा महिलांवर अन्याय आणि अत्याचार होतो, भले तो उच्चपदस्थ अधिकाऱ्यांकडून असो, महिलेकडून असो, पुरुषांकडून असो किंवा जे काम करणारे सहकर्मी असतात त्यांच्याकडूनही होतो. तर एखाद्या शासकीय, प्रशासकीय, सरकारी यंत्रणेमध्ये किंवा सरकारी कार्यालयामध्ये असा अत्याचार होणं हे दुर्दैवी आहे, असं अपेक्षितही नाही. पण समजा असं झालं आणि ती प्रकरणं तुमच्याकडे आली तर त्यावेळी तुमचा कोणता विभाग त्यावर काम करतो
आणि कुठल्या माध्यमातून म्हणजे कोणत्या टप्प्यांमधून तुम्ही त्यावर काम करता? 2011चा शासन निर्णय आहे आणि विशाखाच्या गाईडलाईन्स या प्रश्नाच्या अनुषंगानं एक डिपार्टमेंट फक्त काम करत नाही. कलेक्टर ऑफिसपासून ते एखाद्या सामाजिक आस्थापनेपर्यंत किंवा अशासकीय कार्यालयापर्यंत या विशाखा गाईडलाईन्स पसरलेल्या आहेत, ज्यामध्ये 10 किंवा 10पेक्षा जास्त कर्मचारी, फक्त महिलाच नव्हे एकूण कर्मचारी किंवा येणारे जाणारे लोकसुद्धा 10 किंवा 10पेक्षा जास्त ज्या ठिकाणी असतील तर त्या ठिकाणी एक अंतर्गत तक्रार निवारण समिती आपल्याला गठीत करावी लागते. अच्छा. आणि त्या कमिटीचं काम असं असतं की जर एक अशासकीय सदस्य आणि कार्यालयातील 4 सदस्य 3 सदस्य अशी ही कमिटी गठीत केली जाते. असं जर कुणाला असुरक्षित वाटत असेल की माझला म्हणजे ही भावना नको आहे, परंतु समोरच्या व्यक्तीनं माझ्या भावनांचा अनादर केला किंवा ती भावना मला अश्लाघ्य वाटली, चांगली वाटली नाही, तर त्या प्रकरणांमध्ये संबंधित व्यक्ती, संबंधित महिला या अंतर्गत तक्रार निवारण समितीकडे तक्रार नोंदवू शकते. समजा एखाद्या आस्थापनेमध्ये तशी कमिटी गठीत केलेली नसेल तर ती डायरेक्ट कलेक्टर साहेबांच्या त्या ठिकाणी ज्या ज्येष्ठ महिला अधिकारी असतात, ज्याचे सदस्य सचिव जिल्हा महिला बालविकास अधिकारी असतात, आणि कलेक्टर ऑफिसमध्ये ही कमिटी असते की जिल्हा अधिकारी अशा पद्धतीचं त्यांचं पदनाम आहे. तर त्यांच्या अध्यक्षतेखाली ही कमिटी आहे. तर अशा महिला त्या ठिकाणी जाऊन त्यांची तक्रार नोंदवू शकतात की जेणेकरून तिला त्याच्या जनजागृतीसाठी आणि गाईडलाईनसाठी आपण प्रशिक्षणही घेतो. म्हणजे मी हे जे सांगितलं फक्त शासकीय कर्मचारीच नाही किंवा शासकीय महिलाच नाही, महिला आहे, निमशासकीय असेल, खासगी असेल, अशासकीय असेल, काम करणारी महिला असेल, नोकरी करणारी महिला असेल, कुठलीही महिला असेल, तर त्यांची सिक्युरिटी ही आपली सर्वांची जबाबदारी आहे. तर याच भावनेतून आपल्या कलेक्टर ऑफिसमध्ये याची कमिटी आहे. त्या आस्थापनेला त्या डिपार्टमेंटमध्ये सुद्धा कमिटी आहे जी वेळोवेळी त्यांच्याकडे जी तक्रार किंवा हे आलेली आहेत, तक्रारी आलेल्या आहेत, तर त्यांचं निरसन त्यांच्या स्तरावर ती करत असते. अगदी बरोबर. आपण या ठिकाणी सांगितलं की महिलांवर अन्याय आणि अत्याचार फक्त शासकीयच कार्यालयांमध्ये नव्हे तर खाजगी असेल, निमशासकीय असेल किंवा कुठेही महिला जिथे जिथे काम करते तिथे प्रत्येक ठिकाणी जो अन्याय अत्याचार होतो त्यावर उपाय म्हणून आपलं जे डिपार्टमेंट आहे ते काम करतं. एक थोडासा आत्ता सध्या ज्याची खूप चर्चा आहे आणि विशेषतः महाराष्ट्रामध्ये नांदेड जिल्ह्यामध्ये ज्याची खूप चर्चा आहे तो प्रश्न मी तुम्हाला विचारतो. लहान मुलींच्या जन्माच्या स्वागतापासून तिच्या शिक्षणापर्यंत आणि तिचं करिअर उभा राहीपर्यंत जे शासन स्तरावर समाजाला हाताशी धरून जे प्रयत्न केले जातात त्यामध्ये नांदेड जिल्हा सातत्याने कौतुकास्पद कामगिरी केलेला राहिलेला आहे. तत्कालीन जिल्हाधिकारी असतील, मागच्या टर्ममध्ये त्यावेळच्या मुख्य कार्यकारी अधिकारी असतील, यांनी फार सुंदर काम केलेलं आहे. यामध्ये विशेष उल्लेखनीय बाब अशी की घरावर मुलींचं नाव असणे ही फार सुंदर अभिनव अशी कल्पना होती, फार सुंदर संकल्पना होती. ही केवळ मुलींविषयी मुलींच्या जन्माचं स्वागतच नव्हे तर त्या मुलीला स्वाभिमान आणि समाजामध्ये मुलींविषयी अत्यंत सकारात्मक भावना निर्माण करणारा हा निर्णय होता जो समोर दिसतो. त्यासोबतच अनेक अशा योजना आहेत ज्या मुलींसाठी काम करतात. या प्रश्नासोबतच एक उपप्रश्न मी जोडून तुम्हाला विचारतो. लेक लाडकी योजना जी आहे ती अत्यंत चांगली योजना आहे आणि ती बहुचर्चित योजना आहे. ती अत्यंत कमी कालावधीत लोकप्रिय झाली. या दोन्हीबद्दलही आपल्याकडून आम्हाला थोडीशी माहिती मिळेल. सदर प्रश्नाच्या अनुषंगाने बेटी बचाओ बेटी पढाओ या कार्यक्रमाच्या अंतर्गत जिल्हा परिषदच्या माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी तत्कालीन वर्षा ठाकूर घुगे मॅडम यांनी ही संकल्पना रन केली होती. माझी मुलगी माझा अभिमान. गावपाड्यापर्यंतच्या घरावर मुलींचं स्वतःचं नाव नेमप्लेट लावणं आणि त्याच्याखाली माझी मुलगी माझा अभिमान आणि मुलीचं नाव, ती म्हणजे एवढी लोकप्रिय झाली. आणि विशेष म्हणजे शासकीय निधी नसताना लोकांनी लोकसहभागातून
ती योजना खूप यशस्वी केली. उत्स्फूर्तपणे. जवळजवळ 750 गावांमध्ये 100% घरांवरती नेमप्लेट ती लावलेली होती. मॅडमच्या आणि तत्कालीन जिल्हाधिकारी महोदयांच्या मार्गदर्शनाखाली आपल्याला त्या योजनेमध्ये खूप चांगलं काम करता आलं. सोबतच आत्ताच्या आमच्या नवीन मुख्य कार्यकारी अधिकारी महोदया मिनल करनवाल मॅडम यांनी बालिका पंचायत ही एक नवीन संकल्पना सुरू केलेली आहे, ज्यामध्ये 11 ते 21 वर्ष वयोगटातील ज्या मुली आहेत की ज्या सक्षम, साक्षर नव्हे, सक्षम म्हणजे आपल्या ग्रामपंचायतच्या धर्तीवर ही बालिका पंचायत काम करेल, ज्यामध्ये ग्रामपंचायत म्हणजे जसा सरपंच असतो, सदस्य बॉडी असते, निर्णय घेतले जातात, ग्रामसभा होते, तर त्याच पद्धतीनं बालिका पंचायतमध्ये सुद्धा त्यांची हायरार्की ठरलेली आहे. तिथं सुद्धा सरपंच आहेत, त्यांनी मुलींसाठी, गावासाठी एखादी योजना त्याचा ठराव घेणं अपेक्षित आहे. म्हणजे भविष्यातील राजकारणाचं नेतृत्व म्हणजे आपण आता बऱ्याच ठिकाणी पाहतो, सरपंच महिला जरी असतील तरी बऱ्याच वेळेला त्यांचा कारभार त्यांच्या वतीनं कुणीतरी सांभाळायला दिसतो. परंतु बालिका पंचायतचा मूळ जो गाभा आहे तर समाजकारणामध्ये, राजकारणामध्ये या मुलींना सजग करणं, सक्षम करणं, स्वतःची निर्णय क्षमता त्यांची डेव्हलप करणं, तर अशा पद्धतीनं हे आपण डेव्हलप करतोय. त्यासाठी माननीय आमच्या मुख्य कार्यकारी अधिकारी महोदय करणवाल मॅडमनी हा खूप सुंदर आणि बऱ्याचशा ॲक्टिव्ह ग्रामपंचायतीमध्ये तिथले सरपंच साहेबांनी हा निर्णय घेतलेला आहे आणि ॲक्टिव्ह पण झालेला. मागच्या आता 8 मार्चला आम्ही 3 ग्रामपंचायतीचा बालिका मंचाचा सत्कार पण केलेला आहे, ज्यामध्ये हातगावमध्ये एक, देगलूरमध्ये एरगी, अर्धापूरमध्ये आणि हातगावमध्ये सावरगाव माळ अशा पद्धतीने 3 ग्रामपंचायतीचा, बालिका पंचायतीचा आपण सत्कार पण केलेला. याला आणखी खूप मोठं स्वरूप आपल्याला मिळेल की जशा जशा मुली, आणि मला आनंद होतो बरं का, त्या बालिका पंचायतमध्ये एरगीच्या मुलीनं इतकं सुंदर, आपल्या ITIला ज्या वेळेला भाषण झालं, इतकं सुंदर बोलली ती मुलगी. म्हणजे एक पाऊल आहे की ज्यामध्ये मला ग्रामपंचायतमध्ये यायला मिळालं. माझ्या गावामध्ये अडचणी होत्या त्या मला सांगता आल्या, मुलींच्या काही अडचणी असतील तर त्या मला सांगता आल्या. म्हणजे एक फिलिंग जे आहे, मी कुणीतरी मोठी व्यक्ती आहे आणि मला पण निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य आहे, ही फिलिंग आहे ती खूप म्हणजे महत्त्वाची आणि खूप चांगली आहे. तर त्यामुळं मला असं वाटतं की अशा छोटे जे उपक्रम आहेत, जे मुलींना सक्षम स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी असतील, यांची खूप आवश्यकता आहे. लेक लाडकी योजनेबद्दल आपण बोलत होतो, त्याबद्दल काय सांगाल? शासनाकडनं ऑक्टोबरमध्ये लेक लाडकी ही योजना पूर्वलक्षी प्रभावाने चालू केलेली आहे, ज्यामध्ये 1 एप्रिल 2023 आणि त्यानंतर जन्मलेल्या ज्या मुली आहेत तर त्या मुलींसाठीची ही योजना आहे, ज्यामध्ये मुलगी 18 वर्षाची झाल्यानंतर तिला 1,01,000 पर्यंतची मदत त्या मुलीला मिळणार आहे. फक्त अटी आहेत की 1 लाखाच्या आतलं उत्पन्न असलं पाहिजे, केशरी राशन कार्ड असलं पाहिजे, आणि मुलीच्या जन्मानंतर पहिल्यांदा तिला 5,000 रुपये मिळतील. मुलगी 1लीत गेल्यानंतर, 5वीत, 7वीत गेल्यानंतर, 11वीत गेल्यानंतर त्या टप्प्यावर 5,000, 7,000, 8,000 म्हणजे त्या शिक्षणाच्या टप्प्यावर त्यांना ती मदत करेल. आणि सर्वात महत्त्वाचं, 18व्या वर्षी ज्या वेळेला तिला तो लाभ मिळणार आहे त्यावेळेला तिचं शिक्षण चालू असणं, आणि सर्वात महत्त्वाची ती अनमॅरिड असणं, ही खूप चांगली अट त्याच्यामध्ये घातलेली आहे, जेणेकरून एक ती शिक्षणाचं महत्त्वसुद्धा खूप चांगल्या पद्धतीनं त्यातून रुजवेल, आणि दुसरं की जे आपण बालविवाह ही जी एक सामाजिक समस्या आहे त्यातसुद्धा मुक्ती मिळण्यासाठी ही लेक लाडकी योजना मला तरी खूप आवडलेली आहे. आणि आपल्या जिल्ह्यामध्ये खूप कमी वेळामध्ये जवळजवळ 4,000 लोकांनी योजनेसाठी म्हणजे विचारपूस करून आणि फॉर्म आणून देण्यासाठी, आणि आम्ही 80 ते 85 अप्रूव्ड पण केलेले आहेत या 8 दिवसामध्ये, जेणेकरून त्यांच्या मुलींना पहिला लाभ त्यांच्या अकाउंटवर जाईल. ही DBTची योजना आहे. सर्व त्या आईच्या मुलीच्या जे संयुक्त अकाउंट असेल तर त्या अकाउंटवरती यांचा निधी वर्ग केला जातो. वा, महाराष्ट्र हे कायम पुरोगामी राज्य राहिलेलं आहे. महिलांविषयी किंवा मुलीविषयी कायम सातत्याने चांगले निर्णय इथे झालेले आहेत. विशेषतः नांदेड जिल्हा हा त्यामध्ये चर्चेला गेलेला आहे.
कायम मुलींविषयी आणि महिलांविषयी चांगले निर्णय घेणारे अधिकारी नांदेड जिल्ह्याला लाभले आपल्यासारखे, किंवा तत्कालीन जिल्हाधिकारी असतील, तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी असतील, किंवा सध्या नांदेड जिल्ह्याला असलेले अतिशय अभिनव कल्पना राबवणारे जिल्हाधिकारी माननीय अभिजितजी राऊत सर आहेत. त्यासोबतच आत्ता सध्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कार्यकारी अधिकारी मिनल करणवाल मॅडम असतील, यांनी वेगवेगळ्या कामांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने अभिनव संकल्पना राबवलेल्या आहेत. याच अधिकाऱ्यांनी एक पुढचं पाऊल टाकत पोषण अभियानामध्ये राज्यामध्ये नांदेड जिल्हा पहिला आणलेला आहे. पोषण अभियान अतिशय सुंदररित्या इथे राबवलं गेलेलं आहे आणि नांदेड जिल्हा हा राज्यामध्ये पहिला आलेला आहे. ही नेमकी योजना काय आहे, कशा पद्धतीने योजना काम करते आणि थेट लोकांपर्यंत आपण कसं पोहोचू शकता, काय सांगाल याबद्दल? पोषण अभियान ही केंद्र शासनाची योजना आहे, ज्यामध्ये इतर सर्व डिपार्टमेंटचं कन्व्हर्जन्स, महिला बालकल्याण विभाग नोडल विभाग आहे आणि इतर सर्व विभागांचं कन्व्हर्जन्स समन्वयातून पोषण अभियान ही एक लोक चळवळ म्हणून राबवली जाते. यावर्षी सप्टेंबर महिन्यामध्ये जो आपण पोषण माह घेतला होता, आमच्या मुख्य कार्यकारी अधिकारी महोदया आदरणीय करणवाल मॅडम यांनी सर्व डिपार्टमेंटमध्ये जे कन्व्हर्जन्स घडवून आणलं, सर्व डिपार्टमेंटमध्ये जे वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज घेणं आणि ते अपलोड करणं, याची जी स्पीड वाढवली, तर त्यामुळं आपण महाराष्ट्रामध्ये पोषण अभियानामध्ये फर्स्ट आलेलो आहेत. आणि याचं सर्व श्रेय आदरणीय CO मॅडमला जातं. कारण दर दिवशी मी आत्तापर्यंत कधीही पाहिलं नाही की दर दिवशी सायंकाळी 6 वाजता एकाच योजनेचा, एकाच विभागाचा सलग 1 महिना कंटिन्यू आढावा घेणं, तेही न चुकता. म्हणजे त्यावेळेला महालक्ष्मी असेल, गौरीपूजन होतं, गणपती होत्या, तर या सगळ्या सणांच्या कालावधीमध्ये सुद्धा दररोज कोणत्या कोणत्या ॲक्टिव्हिटी घेतल्या जातात, इतर सर्व डिपार्टमेंटनी काय काय काम केलेलं आहे, एवढ्या बारकाईनं आणि बारकाव्यानं त्याची माहिती घेणं आणि त्या पद्धतीनं ॲक्शन प्लॅन तयार करून कामाला लावणं, हे खरंच म्हणजे खूप उल्लेखनीय आहे. आणि माझ्यासाठी तर अभिमानास्पद बाब यासाठी की या डिपार्टमेंटचं, या विभागाचे HOD म्हणून आपल्या कार्यकाळामध्ये एवढी मोठी अचिव्हमेंट आपल्याला गाठता आली, ही माझ्यासाठी सुद्धा आयुष्यभर अविस्मरणीय राहणारा तो क्षण माझ्यासाठी आहे. निश्चित या गोष्टीचं सर्व श्रेय तुमच्यासारख्या अधिकाऱ्यांना जातं, पण त्यातही अजून महत्त्वाचं आपल्या सगळ्या अधिकाऱ्यांचं यामध्ये श्रेय आहे. आणि त्यामध्ये बालिका पंचायतसारखी अभिनव योजना राबवणाऱ्या नांदेड जिल्हा परिषदेच्या कार्यकारी अधिकारी मिनल करणवाल मॅडम यांनी मुलींच्यासाठी ज्या योजना राबवल्या आणि आत्ता जे पोषणाची योजना राबवली, ती अत्यंत अभिनव आहे, लोकांपर्यंत ती पोचलेली आहे. खरंच एक व्यक्ती म्हणून, एक नागरिक म्हणून मी तुमच्या अधिकाऱ्यांचं कौतुकही करतो, अभिनंदनही करतो आणि एक समाजाचा घटक म्हणून मला यामध्ये आनंद आहे. यामध्ये पुढचे प्रश्न मुलाखतीच्या शेवटाकडे वळत असताना मी आपल्याला असं विचारेन की बऱ्याचदा एक अधिकारी म्हणून काम करत असताना बऱ्याच गोष्टींचा ताळमेळ तुम्हाला साधावा लागतो. कौटुंबिक जबाबदारी असते, सामाजिक जबाबदारी असते आपली, आणि एक अधिकारी म्हणून तुम्हाला 24/7 सातत्याने एक अलर्ट तुम्हाला राहावं लागतं. तर या सगळ्या जबाबदाऱ्या एक अधिकारी म्हणून पार पाडत असताना तुम्हाला काय वाटतं? कारण प्रत्येक अधिकारी जो आहे हा एक कायम सातत्याने जागृत असणारा व्यक्ती असतो, कारण तोही समाजाचा घटक आहे, समाजामध्ये होणाऱ्या घटना तोही बघत असतो. हे सगळं तुम्ही कशा प्रकारे बॅलन्स करता, कसं सांभाळता? त्यावेळी तारंबळ उडते का? नेमकं काय, कसं सांभाळता? कारण एक सामान्य नागरिक म्हणून आम्ही ज्यावेळी बघत असतो, हे आम्हाला ज्यावेळी आम्ही अधिकारी बघतो त्यावेळी सातत्याने काम करणारेच अधिकारी आम्हाला दिसतात. तर ह्या सगळ्या गोष्टी कशा जुळून आणता? आता या ठिकाणी मला महिला अधिकारी म्हटलेलं जास्त आवडेल, कारण अधिकारी असणं ही एक बाब आहे, त्यात महिला अधिकारी असणं ही आणखी एक बाब आहे. कशासाठी की आई म्हणून एक वेगळी आणि मोठी जबाबदारी आपल्या खांद्यावर असते, आणि अधिकारी म्हणून ही जबाबदारी आपण स्वतःहून स्वीकारलेली असते. तर यासाठी कुणाचं आपल्यावर दडपण नसतं, परंतु ही जेव्हा अधिकारी असण्याची बाब आहे ती सांभाळत असताना आपल्या कुटुंबावर, आपल्या मुलांवरती सुद्धा अन्याय होणार नाही. त्यांचं जे बालपण आहे
ते आपल्या नोकरीच्या ओझ्याखाली कुठंतरी हरवणार नाही याची सुद्धा एक सतत काळजी आपल्या मनाला म्हणजे वाटत असते आणि ती घ्यावी लागते. आई म्हणून आपली ती एक जबाबदारी सुद्धा असते. कुटुंब म्हणजे आई, पत्नी, सून, मुलगी ह्या सगळ्या जबाबदाऱ्या सांभाळत आपल्याला आपली नोकरी करायची. पण मी कायम म्हणजे माझ्या घरी आणि नोकरीच्या ठिकाणी पण म्हणते की ज्या ठिकाणी शक्य आहे त्या ठिकाणी कामाचं डिस्ट्रीब्युशन करून देऊन जिथं आपल्याला जास्त एनर्जी लावावी लागते ते काम आपण करणं, त्याचं प्लॅनिंग करणं आणि सोबतच जे अधिकारी म्हणून आपल्या वाट्याला कामं येतात ती चोख होण्यासाठी 100% त्यामध्ये आपलं योगदान देणं जास्त गरजेचं आहे वाटतं. आणि मी नेहमी म्हणते एवढं की माझ्या घरच्या कामाचं ऑडिट होणार नाही, परंतु माझ्या ऑफिसच्या कामाचं ऑडिट होतं. त्या ठिकाणी मला डोळ्यात तेल घालून ते काम करावंच लागतं, कारण ती जबाबदारी मी स्वतःहून स्वीकारलेली आहे. त्यासाठी मला कुणी बोलवलेलं नव्हतं, तुम्ही या ठिकाणी या आणि कामं करा. कुटुंब तर माझंच आहे, परंतु ती सुद्धा जबाबदारी मी स्वतःहून घेतलेली आहे. त्यामुळे दोन्ही ठिकाणी बॅलन्स देत म्हणजे करत असताना कुणावर अन्याय होणार नाही किंवा कुठलं काम कमी जास्त होणार नाही हे पाहणं सुद्धा माझं काम आहे. आणि तशा पद्धतीनं म्हणजे आत्तापर्यंतचा तरी माझा ताळमेळ जो आहे तो तशा पद्धतीनं राखत आलेले. आणि यासाठी निश्चित कुटुंबाचा म्हणजे खूप मोठा सहभाग आणि सहकार्य असणं आवश्यक आहे. जेव्हा आपली नोकरी आपलं कुटुंब सांभाळून घेतं किंवा ॲक्सेप्ट करतं तर ते ॲक्सेप्ट केल्यानंतर ते प्रत्येक पातळीवर येतं. म्हणजे आपल्याला वेळ जास्त लागणार हे गृहीत आहे, आपल्याला जास्त वेळ काम करावं लागणार, सकाळी उठलं तेव्हापासून आपण बऱ्याच वेळेला कामात राहणार किंवा फोन सतत चालू राहणार, बाहेर दौरा असणार, संध्याकाळच्या जेवणाला सकाळच्या वेळेला बऱ्याचदा आपण असणार नसणार. मग ह्या सगळ्या गोष्टी गृहीत धरून आपण आपलं काम करतो. अगदी निश्चित. मागच्या एका प्रश्नामध्ये बोलताना त्या असं म्हणाल्या होत्या की मुलींना ज्यावेळी तुम्ही वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून आत्मविश्वास देता त्यावेळी पहिल्यांदा त्यांना व्यक्ती असल्याची जाणीव, स्वतःला मत असल्याची जाणीव होते आणि आपल्याला आपले अधिकार मिळतात याचाही आनंद होतो आणि त्या अधिकाराच्या माध्यमातून आपण कर्तृत्व गाजवू शकतो हा आत्मविश्वास त्यांच्यामध्ये निर्माण होतो. म्हणून समाजामध्ये महिला अधिकारी निर्माण होणं हे त्याच्यासाठीच गरजेचं आहे असं मला वाटतं. जागतिक महिला दिन आपण साजरा करतो आहोत, त्या अनुषंगाने ही मुलाखत आहे. आपण खूप छान मगासपासून उत्तरं देत आहात. मुलाखतीच्या शेवटाकडे वळत असताना मी आपल्याला असा प्रश्न विचारेन, एखादा पुरुष अधिकारी झाला, समाजामध्ये ही परंपरागत गोष्ट आहे, बऱ्याच काळापासून हे होत आले, पण आजही समाजामध्ये महिला एखादी अधिकारी असेल तर ती औत्सुक्याची गोष्ट असते किंवा इतर महिलांना, पुरुषांनासुद्धा पण विशेषतः महिलांना प्रेरणा देणारी, त्यातल्या त्यात ज्या शिकणाऱ्या मुली आहेत, ज्या आयुष्यात काहीतरी करू पाहतात, ज्या ध्येयवेड्या आहेत, स्वप्नवेड्या आहेत, कशासाठी तरी मेहनत करतायत, त्यांच्यासाठी ही अत्यंत प्रेरणादायी गोष्ट असते. अशा मुलींसाठी, घरामध्ये काम करून काहीतरी वेगळं करू पाहणाऱ्या महिलांसाठी, नोकरी सांभाळून कुटुंब सांभाळणाऱ्या मुलींसाठी, महिलांसाठी आणि एकंदरीत संपूर्ण महिलांसाठी आज जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने एक व्यक्ती म्हणून, एक अधिकारी म्हणून आणि सामाजिक, कौटुंबिक आणि शासकीय जबाबदारी सांभाळताना हा सगळा तोल सांभाळून आपण जे काम करत आहात या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण काय संदेश द्याल? जागतिक महिला दिनाच्या अनुषंगाने या औचित्यानं मी फक्त एवढंच म्हणेन की आत्मविश्वासपूर्ण कुटुंबासह सर्व सामाजिक जबाबदाऱ्या सांभाळत खूप आनंदी आयुष्य आपण जगू शकतो आणि प्रत्येक घटकामधून, प्रत्येक क्षणामधून आनंद शोधत आणि तो आनंदाने जगत आयुष्य जगायला हवं. आपलं जे ध्येय आहे सतत मोठं असावं आणि नवीन नवीन सतत काहीतरी शिकणं, स्वतःला उन्नत करणं, अपग्रेड करणं आणि सोबतच आपल्या आजूबाजूला ज्या मुली, महिला किंवा जो घटक आहे त्यांची प्रेरणा बनण्याचं एक आपल्यामध्ये जो स्पार्क आहे किंवा आपल्या ज्या चांगल्या आयडियाज असतील किंवा समोरच्याला आपल्यासोबत घेऊन चालण्याचं जे हे घटक आहे, श्रेय आहे, तर ते आपण घेतलं पाहिजे. आपल्यासोबतच
आपली उन्नती करत असताना आजूबाजूच्या सर्वांची उन्नती करत आपल्याला जगता आलं पाहिजे आणि स्वतः आर्थिक स्वावलंबन महिलांनी स्वतःच्या पायावर उभं राहणं आर्थिकदृष्ट्या वैचारिकदृष्ट्या सुद्धा खूप महत्त्वाचं आहे असं मला वाटते आणि त्यासाठी त्यांनी कायम प्रयत्नरत राहावं असं वाटतं. धन्यवाद. महिला म्हणून सातत्याने स्वतः शोध घेत राहणे, सातत्याने आगेकूच करत राहणे, प्रत्येक पाऊल सातत्याने पुढे टाकत राहणे, आपले अधिकार मिळवणे, मिळत नसतील तर हिसकावून घेणे, शासनाच्या संविधानाच्या चौकटीत राहून आपलं काम पुढे नेत राहणे, समाजाने ज्या जबाबदाऱ्या टाकलेल्या आहेत त्या पूर्ण करत, समाजाने केलेला अन्याय तितक्याच ताकदीने नाकारत आपलं करिअर, आपलं काम, आपलं ध्येय, आपली स्वप्न प्रत्यक्षात आणून महिलाच म्हणून नव्हे तरी एक व्यक्ती म्हणून आपलं आयुष्य उजळून टाकण्यासाठी महिलांनी सातत्याने प्रयत्न करावेत. आणि हे तुम्ही करत असाल तर केवळ एक महिला म्हणून नव्हे तर एक व्यक्ती म्हणून समाजही तुमचे अधिकार आणि हक्क स्वीकारेल आणि एक माणूस म्हणून तुम्हाला मानसन्मान मिळेल. हा आशावाद, ही सुंदर भावना आजच्या या मुलाखतीमध्ये आदरणीय रेखा काळम कदम मॅडम यांनी व्यक्त केलेली आहे. मॅडम, आपण आज स्टुडिओमध्ये आलात, इतकी सुंदर मुलाखत आपण दिलीत, आमच्या सर्व प्रश्नांना अतिशय दिलखुलासपणे आपण उत्तरं दिलीत, शासनाच्या वेगवेगळ्या योजना आपण लोकांना अतिशय सखोलरित्या सांगितल्यात. ही मुलाखत ज्यावेळी लोक पाहतील त्यांना अतिशय साकल्याने वेगवेगळ्या गोष्टींची माहिती होईल हे निश्चित. आज आपण आलात, आपण वेळ दिलात आणि सर्व प्रश्नांना अतिशय सुंदर उत्तरे दिलीत, त्याबद्दल राजमुद्रा न्यूज लाईव्हच्या वतीने मी आपले आभार व्यक्त करतो. धन्यवाद. आपण या ठिकाणी मला बोलवलेलं आहे, माझा सन्मान केला त्याबद्दल मी आपल्या राजमुद्रा न्यूज लाईव्हचे मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करते आणि माझ्या आपल्या राजमुद्रा चॅनलला शुभेच्छा व्यक्त करते. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. तर ह्या होत्या महिला व बालकल्याण विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी रेखा काळम कदम मॅडम. नांदेड जिल्हा परिषद येथे त्या सध्या कार्यरत आहेत. त्यांच्या कार्याचा आढावा घेत महिला दिनाच्या निमित्ताने आपण त्यांना वेगवेगळे प्रश्न विचारले, वेगवेगळ्या प्रश्नांना त्यांनी अतिशय सुंदर उत्तरे दिली. शासनाच्या योजना आपल्याला माहिती झाल्या, शासन काम करत असताना शासनाची जबाबदारी काय, महिलांवर होणाऱ्या अन्यायाला महिला वाचा फोडतात त्यावेळी त्याचं पुढं नेमकं काय होतं आणि त्यांच्यापर्यंत न्याय कसा पोचतो हे अतिशय छान पद्धतीने सांगितलं. त्यासोबतच बालकांच्या समस्या, कुमारी मुलींच्या समस्या आणि इतर सर्व स्पर्शी प्रश्नांना त्यांनी अतिशय छान उत्तरे दिली. यानंतर आपण राजमुद्रा न्यूज लाईव्हच्या समाज मुद्रा या सत्रामध्ये एका अशाच व्यक्तीसह आपण भेटूयात. पुन्हा एकदा नव्या पाहुण्यांसह, नव्या प्रश्नांसह आपण भेटूयात. इथेच थांबतो आहोत. पाहत रहा राजमुद्रा न्यूज लाईव्ह. धन्यवाद. मनोरंजनाचं प्रबोधन, करमणुकीचं उद्बोधन, बातमी अचूक, माहिती बिनचूक. पाहत रहा राजमुद्रा न्यूज लाईव्ह.